आईचं जाणं काय असतं हे ज्याची आई निघून गेली त्याला कळतं, तो अनुभव ज्याने घेतला त्याला कळतं. भारतीय संस्कृतीने मातृदेवतेला कायम वंदन केलं नव्हे, पहिला नमस्कारच मातृदेवो भव. भारतीय संस्कृतीची आचाराची परंपरा जिथून सुरुवात होते, आपल्या मनुष्य जीवनाचा प्रवास जिथून सुरू होतो, माता ते माती, एका वेलांटीचा फरक म्हणजे आपलं आयुष्य आहे. मातेशी नाळ जोडलेली असते, ती नाळ कापली गेली की तिथून प्रवास सुरू होतो आणि तो मातीत जाऊन पोहोचतो. म्हणून दोन्हीशी इमान राखावं असं म्हणतात, मातीशी आणि मातेशीही. जनाबाई आईसाहेब महाराजांचा अभंग आहे, नवविधा भक्ती प्रकारामधला. श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादानी आपल्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला सांगितलेली नवविधा भक्ती आपण जाणतो. एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा, आमच्या सगळ्या संस्थेतली महाराजांच्या. हो ना, की नाही स्थानिक? हो ना, वाजवा ना टाळ्या. तुम्ही काटकसर करता का टाळ्या वाजवायला? खणखणीत टाळी वाजावी. आणि या गावाचा सप्ताह मोठा असतो, गावाला परंपरा आहे कीर्तनाची. बरं, अनेक नामांकित कीर्तनकार, नामवंत सुप्रसिद्ध असे कीर्तनकार मंडळी या गावामध्ये येऊन आपलं ज्ञानदानाचं पवित्र काम करतायत. माझ्या भाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आवर्जून मला मंगेशदादांनी सांगितलं होतं की कैलास महाराजांचं गाणं आम्हाला ऐकायचंय, त्यामुळे आज आम्हालाही तो योग सुंदर असा आहे. ज्या निमित्ताने आपण सगळे इथं आलो ते निमित्त एका आईचं जाणं आहे. सगळ्यांची अंतःकरणं सुरू आहेत, सगळ्या संवेदना इथं एकत्र आल्यात. मला शब्द एकत्रित आणायला फार कष्ट नाही पडणार, कारण आई हे असं स्थान आहे जीवनातलं, हृदयातलं, की तिच्या जाण्यानंतर कसल्याच प्रकारची ती पोकळी भरून निघत नाही कुठल्याच प्रकाराने. आत्मा ईश्वर, ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये आहे ती आई आहे. म्हणून सगळी तीर्थ त्या पायाशी येऊन पोहोचतात, माता पित्यांच्या ठाई सगळी तीर्थ. म्हणून नाही गेलो आम्ही कुठं तरी चालेल. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ज्या पांडुरंगाला आपलंसं केलं तो पांडुरंग आम्हाला नाही मिळत, आम्हाला नाही पंढरीला यायला जमत, आम्ही काय करू? नामदेव महाराज म्हणले, माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. त्यामुळे आई वडिलांच्या पायाशी सगळी तीर्थ आहेत. माता विठ्ठल पिता विठ्ठल. संप्रदायानी जगाच्या बापाला बाप म्हणण्यापेक्षा आई म्हणणं जास्त पसंत केलं. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, माझे माहेर पंढरी म्हटलं. आता ज्या अभंगाला आपण गोड चाल ओंकार महाराजांनी लावली, उत्तम राग निवड बघा काय असतं. आता ही मंडळी जाणकार आहेत, पण तरी सुद्धा अभंग, अभंगाचे शब्द आणि अभंगाचा भाव हे सगळं धरून जर राग निवडला गेला आणि तशी चाल गायली गेली तर ती उत्तम परिणाम साधते. जोरात टाळ्या वाजवा. त्यामुळे हा अभंग निवडण्याचं कारण 5 चरणांचा अभंग आहे, भरपूर बोलता येतं. आणि जनाबाई महाराजांचा अभंग आहे, अंतःकरणात वात्सल्य होतं म्हणून हा अभंग त्यांच्या मुखातनं बाहेर आला. पांडुरंग परमात्म्याने जनाबाईचे अभंग लिहिलेत बरं का. जसं माऊलींची ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली, कल्याण स्वामींनी समर्थांचा दासबोध लिहिला, तसं जनाबाईंचे अभंग स्वतः पांडुरंगाने लिहिलेत. एवढा अधिकार आहे भक्तीचा जनाबाई महाराजांचा. ज्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आज महिलांनी कीर्तन करायचं की नाही अशा चर्चा अजून चालू आहेत, त्या संप्रदायामध्ये, त्या सनातन परंपरेमध्ये जनाबाई आईसाहेब पंढरीच्या वाळवंटामध्ये अभंग कुणी गायचा हा आदेश देतात. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, चाल कुणी लावायची हा अधिकार जनाबाई सांगतात. आणि त्यामुळे अशा संत मालिकेतल्या परमपूजनीय प्रातस्मरणीय अशा संतश्रेष्ठ जनाबाई आईसाहेब महाराज, त्यांचा हा अभंग पांडुरंग परमात्म्याकडे आई म्हणून पाहिलं. भारतीय संस्कृती धरणीला सुद्धा माता म्हणते, वेदांना माता म्हटलं, गायत्रीला माता म्हटलं, देव माता म्हटलं. नदीला आई म्हणण्याची परंपरा आहे इकडे, नदीला आम्ही आई म्हणतो.
ज्ञानेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी वर्णन केलं. माता आहे, विश्वमाऊली ज्ञानोबर आहे, पुरुष देह आहे, पण आई म्हटलं. त्यामुळे भारतीय संस्कृतीने आई या अक्षरांना किंवा या स्थानाला इतकं अनन्य असं महत्व दिलंय. आणि ते महत्व तुमच्या माझ्या हृदयामध्ये इतकं पक्क ठसलं पाहिजे. आणि याकरता मी परिवाराला मनापासून धन्यवाद देते की आज आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सगळा नामाचा भक्तीचा सोहळा आपण सांगळे परिवाराने आयोजित केलाय. कारण शहरामध्ये आज अशी धकाधकीची परिस्थिती आहे की असा विचार केला जातो, ताई वर्षश्राद्ध केलंच पाहिजे का? अहो केलंच पाहिजे का नाही? 16 संस्कारांपैकी असलेला एक संस्कार, म्हणजे ज्यांना आई वडीलच नसले तरी चालतील अशी एक प्रचंड मनाची इतकी संकुचित आणि अशी अवस्था आहे की जिथं भावना नाही, प्रेम नाही, सन्मान नाही, आदर नाही, निष्ठा नाही, समर्पण नाही, त्याग नाही, बंधन नाही कुठलं. त्यामुळे मन आकाशाला उंची घातली आम्ही, पण मन फार खुशी झाली आमची, नाही का? म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ पितरांना तर्पण करण्याचा हा विधी आहे श्राद्ध. मी नेहमी म्हणते श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म श्राद्धच असतं. मग कीर्तन का ठेवायचं श्राद्धाला? पुण्यस्मरणाच्या दिवशी कीर्तन का? कारण वर्षश्राद्ध खरं तर कालची तिथी होती आणि श्राद्ध हे कर्म आहे. कर्म म्हटलं की कर्मामध्ये सूक्ष्म एखादी चूक राहू शकते आमच्याकडून. कर्माच्या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र असतो. कर्म करत असताना एखादी चूक राहू शकते. ती चूक राहू नये किंवा ती जरी राहिली तरी त्या कर्माला भक्तीची जोड द्यायची, मग परमेश्वर आपल्याला जवळ करतो. म्हणून आजच्या दिवशी कीर्तन विठ्ठल त्यामुळे मग असं कीर्तनावर नितांत प्रेम करणारी आपण सगळी मंडळी आहात. आईचं स्मरण आहे, आईचं पुण्यस्मरण आहे. ज्या देशाने मातेला केलं, सगळा संप्रदाय किंवा सगळा आमचा संत वाङ्मय पहा तुम्ही, पांडुरंग परमात्म्याशी आई म्हणून जोडले गेले. भागवतामध्ये भक्त प्रल्हादांनी आपल्या पित्याला सांगितलेली नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती पहिली सांगितली आणि आत्मनिवेदनापर्यंत पोहोचले. मी कोण याचा प्रत्यय घेतला. आणि या नवविधा भक्तीनंतर प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांनी काही भक्ती प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये लालन भक्ती आणि वात्सल्य भक्ती हा एक प्रकार सांगितला. वात्सल्य भक्तीचा की भगवंता तू माझी आई आणि मी तुझं लेकरू. भक्ताचं आणि भगवंताचं नातं फक्त स्वामी आणि नोकर किंवा मालक आणि नोकर, भगवंत आणि भक्त इथपर्यंत सीमित न ठेवता आई आणि लेकराचं झालं. मग ते नातं इतकं जवळ पोहोचलं की भगवंत म्हणतात माझा आणि माझ्या भक्ताचा संबंध सनातन संबंध आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. प्रस्थापित संबंध आहे, जन्मजात संबंध आहे आणि तिसरा संबंध आहे सनातन संबंध. जन्मजात संबंध जन्माला आलेलं नातं, रक्ताची नाती आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये काही वितुष्ट आलं तर सख्खा भाऊ, आजचा सख्खा भाऊ उद्याचा कट्टर शत्रू होतो. वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी आज समाजात आपण पाहतोय भाऊच भावाला मारतो. आजचा मित्र, प्रस्थापित नातं, निर्माण केलेलं नातं, मानलेला भाऊ, मानलेला मित्र, मानलेला नाही का, मानलेली नाती असतात. मग त्या मानलेल्या नात्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले की ते नातं संपू शकतं. पण तिसरं नातं असं आहे, भगवंतांनी त्याला सनातन म्हटलंय आणि तो संबंध असा आहे की तो जीवाचा आणि शिवाचा आहे, तो कधीच तुटू शकत नाही. भगवंत म्हणाले ही सगळी सृष्टी मी निर्माण केली, या सृष्टीमध्ये मी भरून उरलो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. एकही अशी वस्तू नाही की जिथं भगवंत नाही. सर्व सृष्टीमध्ये, चराचर सृष्टीमध्ये देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. हे भरोनी उरला चराचरे भरो
देव नटला परे ओ देव नटला परे बरोनी उरला चराचरी बरोनी उरला चराचरी देव नटला परे देव नटला चराचर सृष्टीमध्ये त्याचं व्यापकत्व, त्याचं अस्तित्व प्रत्येक घटाघटात कणाकणात भरून उरला. जीवसृष्टी निर्माण केली, तुम्हाला मला त्यांनी निर्माण केलं. पायाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग शरीर दिलं, नाही का? उत्तम जीवन दिलं. एकाचं जीवन दुसऱ्यापासून वेगळं आहे, फरक आहे. एकाच्या आयुष्यामध्ये सुखाचा प्रचंड भरमसाठ अनुभव आहे आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. मग आपण परमेश्वराकडे तक्रार करतो, काय रे देवा, नाही का, तुला आमचं भगवत नाही का, म्हणून देवावर खापर फोडतो. भगवंत म्हणले, मी तुमच्या सुखातही नाही दुःखातही नाही, मी तुमच्या पापातही नाही पुण्यातही नाही, पण प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय तुम्हाला जाताही येणार नाही. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. एखाद्या घटामध्ये गायीचं पवित्र लोणी पडतं, दुसऱ्या घटामध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी पडतो. प्रत्येकाचं आयुष्य नशीब वेगळं आहे, पण सगळ्यांना इथून जायचंय. भगवंत म्हणाले, माझ्याशी एकरूप राहा, माझ्याशी अनुसंधान ठेवा. मी काय करेन? यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं. मी त्याला परम गतीला पोहोचवतो. म्हणाले, माझ्याशी एकरूप राहा, माझ्याशी अनुसंधान ठेवून राहा. पण आमची नेमकी अडचणीत आहे की आमचं अनुसंधान प्रपंचात आहे, आमचं अनुसंधान परमेश्वराकडे नाहीये, परमार्थाकडे नाही. मी बऱ्याचदा एक वाक्य उच्चार करते, अर्थाचा परमार्थ आम्हाला लवकर कळतो. ऐकताय ना सगळे? अर्थाचा परमार्थ लवकर कळतो, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो आम्हाला, आहे की नाही? अखंड हा जीव धावतोय धावतोय धावतोय, पण समाधान नावाचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं श्रीमंतीचं स्थान मनुष्याला न मिळाल्या कारणाने रोज दुःख आहे. रोजचे चेहरे बघण्यासारखे आहेत. अहो, कपड्यांना इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करून फिरायला लागली. कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, नाहीच आमचा जगाशी काही संबंध. माझ्या ज्ञानोबरायांना विचारा, हे तो समस्त हि श्री वासुदेवो. कुणाला म्हटलं भक्त? ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. हे समस्त हि श्री वासुदेव. वासुदेवम सर्वमिती. सगळीकडे भगवंत आहे, तुझ्या माझ्या हृदयात प्रत्येकाच्यात भगवंत आहे. अशी एकत्वाची दृष्टी निर्माण व्हावी, याकरता देवाशी जोडलं जाणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. मग कसं जोडायचं, कसं जोडलं जायचं? म्हणून म्हटलं, आम्ही प्रपंचात फार सुंदर रमतो, प्रपंचाच्या बंधनामध्ये स्वतःला अडकून घेण्यात खूप आनंद वाटतो, पण परमार्थ नाही आवडत. कोई तनदुखी, कोई धनदुखी, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन भी न रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी कोण आहे? सुखी हरी के दास. मग सुख प्राप्त झालेल्या संतांना विचारावं की सांगा ना, तुमच्या आयुष्यामध्ये इतकी प्रतिकूलता असताना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला शांत वाटतं. संत विश्रांतीची विश्रांती, दासबोध. संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती. ते संत विश्रांतीला सुद्धा ज्यांच्या जवळ जावं आणि विश्रांती घ्यावी असं वाटावं, ते संत आहेत. म्हणून जनाबाई आई साहेब पांडुरंगाशी इतक्या सुंदर पद्धतीने जोडल्या गेल्या, इतका हक्क निर्माण झाला. आणि तो हक्क असा होता, त्या हक्काने भांडण सुद्धा करायची इच्छा झाली तरी सुद्धा चालत होतं. आता तुम्ही आम्ही देवाशी भांडू शकतो का? नाही. आपली ती ताकद नाही, आपला तो अधिकार नाही. पण जनाबाईंनी म्हणावं, अरे विट्या, अरे विट्या, मुळ मायेच्या कारट्या. हे जनाबाईंनीच म्हणावं, कारण अधिकार होता. जसा माझा प्रपंच आहे तसा तू आहे आपण म्हणतो, मग आपण लबाड आहे. हा माझा, तो माझा, तो माझा, तसा देवा तू पण माझा, ही लबाडी आहे. पण मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा न कोई, हे म्हणायला धाडस लागतं. आणि ते जनाबाईंकडं, मीराबाईंकडं होतं.
म्हणून मग भक्तीच्या एका अत्युच्च अवस्थेला पोहोचलेली ही सगळी संत मांदियाळी. जनाबाईंनी काय करावं? पांडुरंग परमात्म्याला हाक मारली की देव यायचा. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते. मस्त जात्यावर बसावं. नामदेवांच्या 14 लोकांचं घरचं 14 लोकांचं दळण जनाबाईंनी दळावं सकाळी सकाळी पहाटे. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाम. उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार करावा आणि पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळायला बसावं. परवा माझ्या पुण्यातल्या एका मैत्रिणीने विचारलं, ते मुलगी होती लहान तिची, ती म्हणली ताई जात्यावर कसं बसायचं असतं? म्हटलं बाई जात्यावर नसतं बसायचं, त्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, गोड आवाजात खणखणीत ओवी म्हणायची. ती म्हटली माझ्याकडं मला ओवी येते पण माझ्याकडे जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जात्याचं काम आता मिक्सर करतोय. मिक्सर लावायचा, ओवी म्हणायला जातच पाहिजे असं काही नियम नाहीये. जातं कुठं तानपुऱ्यासारखं वाजत होतं. बहिणाबाई जात्याला काय म्हणायच्या माहितीये खानदेशातल्या? अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जात. त्या म्हणायच्या ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणू नये म्हणायच्या. अहो पीठ येतं ना, मग जातं कसं? आणि जनाबाई म्हटलं की जातं. जनाबाईंनी किती गोड पांडुरंगाला आळवावं. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते. भारी जड हे जाते तुझे या विना. आणि पांडुरंग यायचा. पांडुरंगा सख्या येणार रे बाबा म्हणून हाक मारावी. आमचा प्रपंच, आमच्या हातात काम असतं पण काम करता करता इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, एकदा गिळा हे आमचं असतं बरं का. बरोबर ना? तुम्ही म्हणाल ताई महिला असून महिलांचीच टिंगल करता, चेष्टा करता, असं नाहीये. पण बऱ्याचदा आमच्या महिला वर्गावर एक ठपका असतो. 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या तळवड्याचं वर्तमानपत्र तिथं जमतं, तिथं मिळतं. याचं काय झालं, त्याचं काय झालं नाही का. ती तशीच तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको असं म्हणून सगळ्या गावभर सांगतो. मग आम्ही चर्चा बदलूया आमच्या. आज माऊलींच्या किती ओव्या वाचल्या, आज तुकोबारांचे किती अभंग केले, आज हरिपाठ झाला का ग तुझा, असं म्हणू शकतो आपण. जनाबाईंचा काय अधिकार होता? पांडुरंग परमात्म्याने यावं. जने आलो हाक तुझी येता कानी, झोप उडाली गामाई, काकदळतेस एकली माझी आविना. सख्या आलास का रे? दोघांनी दळण दळावं. जात पांडुरंगा आलास ना, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी आदिठीन. भगवंत म्हणतात जने अगं माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, मी सुद्धा तसा एकटाच आहे ग. मलाही भूक लागली. कुठली भूक हो देवाला? भूक कुठली लागली? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. जने मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला घे दिधला तुझी आदिठीन. आणि दोघांचं दळण सुरू व्हायचं. किती आनंद. हृदयातच देवाला ठेवलं, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. का? कारण अत्यंत सुंदर अशा वात्सल्याच्या नात्यानी भगवंताशी जनाबाई बांधल्या गेल्या. आणि ते बांधणं तुम्हाला मला कळावं याकरता दृष्टांताचा आधार घेऊन तुम्हाला मला हा विषय समजून दिला पहिल्या चरणापासून. पक्षी जाय पक्षी जाय दिगंतरा, पक्षी जाय दिगंत, पक्षी जाय दिगंतरा. बाळकाशी आणि चारा, हे बाळकाशी वा वा. बाळकाशी आणि चारा,
बाळकासी आणि 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 हे बाळकासी आणि नाराज आहे का? नाही ना. तुम्हाला खरं सांगू, हे सगळं आपल्या हृदयापर्यंत पोहोचवायला अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. मी वर्षांची नाही म्हणेन, अनेक जन्माची म्हणेन. कारण देवाचं नाम मुखात यायला सहस्त्र जन्माची पुण्याई लागते. पूर्वजन्माचं काहीतरी संचित घेऊन आपण सगळे इथं येतो. आणि कलाकाराच्या माध्यमातून बाहेर आलेली कुठलीही कला ही इतकी स्वस्त सहज नसते बरं का. कितीतरी वर्ष त्याला प्रचंड मोठ्या मेहनतीने तपश्चर्येने तयार करावी लागते. त्यामुळे जेव्हा टाळ्या वाजवा असं मी म्हटलं की खणखणीत वाजवा भाऊ, वाजवावी टाळी, दाद द्यावी मनापासून. आणि दुसऱ्याचं कौतुक करायला अंतःकरण मोठं लागतं. आहे की नाही तळवाडे ग्रामस्थांचं? मग खणखणीत टाळी वाजवा. माझा महिला वर्ग बऱ्याचदा आम्ही संकोच करतो खूप, बरोबर आहे ना. तुकोबरायांचा अभंग आहे, संकोचो निकाय झाला असे लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून जनाबाई आई साहेबांचा अभंग का घ्यावा असं वाटलं हो. काय अधिकार होता. त्यामुळे संकोच नाही, परमार्थात तर अजिबातच नाही, अजिबात नाही. पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा घार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. पक्षाचा दृष्टांत दिला, आकाशात संचार करणारा, मुक्त संचार करणारा पक्षी. घारीचा दृष्टांत दिला, एका वानराचा दृष्टांत दिला आणि आईचा दृष्टांत दिला. 4 दृष्टांत दिले तुकोबरायांनी, जनाबाई महाराजांनी, की आपला हा विषय आपल्याला समजावून सांगायला. का बरं दृष्टांत दिलं? दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत पक्का होतो, हे शास्त्र. अलीकडे आमचं असं झालंय, आमचा सिद्धांताशी काही घेणं देणं नाही, आम्हाला दृष्टांत पाहिजेत. 2 तास भरपूर मनोरंजन झालं, भरपूर विनोद कथा मिळाल्या की आम्ही. पण कीर्तनामध्ये सिद्धांत महत्वाचा, दृष्टांताचं त्याला प्रयोजन आहे. फक्त सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांत आहे. आणि या अभंगामध्ये जनाबाईंनी दृष्टांताची रेलचेल केली. 4 दृष्टांत पाठोपाठ दिले. पक्षी जाय दिगंतरा, एखादी पक्षिणी असते, आपल्या पिलांना चारा भरवते, दुरून कुठून तरी धान्याचा कण आणते आणि त्या पिलाच्या चोचीत भरवते. ज्ञानोबर आहे, निसर्गातला हा चमत्कार आपल्या लेखणीत ज्ञानेश्वरीत आम्हाला सांगतात. मग तेही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे निजे
भक्षिणी जिये. खूप सुंदर दृष्टांत दिली. आपुली तहान भूक नेणे तान या निकेते माऊली सची करणे. तैसे अनुसरले जे मज प्राणे त्यांचे सर्व ही मी करी. लणे याची या बालका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची दिठी आणि खेळता पाठोपाठ